नमस्कार. संध्याकाळच्या महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत. डाऊचं समर्थन केल्याबद्दल आंदोलकांची मुख्यमंत्र्यांवर तीव्र टीका. डाऊमुळे कुणाला रोजगार मिळेल असा सवाल. प्रकल्प हटेपर्यंत आंदोलन करू असा इशारा. मुख्यमंत्र्यांनी डाऊ कंपनीचं समर्थन करण्यावर माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कंपनीला महिनाभराची स्थगिती देऊन वारकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता आणि ती भीती खरी ठरली आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. वारकऱ्यांचा गैरसमज केला जात असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आरोप केला. त्यांची नावं सांगायला मुख्यमंत्र्यांना लाज वाटते का अशी तिखट प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डाऊ कंपनीबाबत मुख्यमंत्र्यांचाच काहीतरी गैरसमज झाल्याचा प्रत्यारोप त्यांनी केलाय. डाऊमुळे नक्की कुणाला रोजगार मिळणार आहे तेही मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना काय आमची नावं घ्यायला लाज वाटते काय? मी, न्यायमूर्ती सावंत, कॉम्रेड विलास सोनवणे आम्ही मिळून वारकऱ्यांचं प्रबोधन केले 6 महिने. त्यांना काय लाज वाटते का आमचं नाव घ्यायला? त्यांना म्हणा तुम्हाला आम्ही चॅलेंज देतो ना की वारकऱ्यांचं गैरसमज केलाय का प्रबोधन केलंय हे आम्ही सिद्ध करून दाखवतो. आम्ही त्यांचं प्रबोधन केलंय आणि जबाबदारीने केलेलं आहे. आम्ही काय कुठे असे बेजबाबदार लोक नाही आंदोलन करणारे. डाऊ कंपनी विरुद्धच्या आंदोलनाचे दुसरे नेते बंडातात्या कराडकर यांनीही प्रकल्प पूर्णपणे हटेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिलाय. मला अज्ञानात अंधारात ठेवून जर कदाचित परत डाऊ कंपनीला जर ग्रीन सिग्नल दिला तर त्याच्यानंतर आत्तापर्यंत आम्ही ज्या पद्धतीनं कंपनीला प्रतिकार करण्यासाठी आंदोलन उभं केले, भले ते समाजमान्य असेल किंवा समाजमान्य नसेल, हिंसक असेल नाही तर अहिंसक असेल, त्याच पद्धतीने ते आंदोलन त्याच पद्धतीने जोरात परत चालू राहणार. त्याच्यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार, माघार घेतली जाणार नाही. या आंदोलनामुळे बंडातात्या कराडकर यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. अनेकांसाठी हे नाव तसं नवं आहे. त्यांच्यासाठी बंडातात्यांची ही ओळख. देश, देव आणि धर्म या 3 गोष्टींसाठी जीवन समर्पित करण्याचा निश्चय बंडातात्यांनी 1972 साली केला. तेव्हापासून त्यांनी सांप्रदायिक कीर्तनाला सुरुवात केली. 1987 साली त्यांनी कराड तालुका वारकरी संघटनेची स्थापना करून वारकऱ्यांचं संघटन केलं. राष्ट्र निर्मितीत युवकांचा सहभाग मोलाचा ठरतो हे लक्षात घेऊन त्यांनी व्यसनमुक्ती युवक संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात त्यांनी 50,000 निर्व्यसनी आणि चारित्र्य संपन्न युवकांचं संघटन तयार केलं. हे युवक व्यसनमुक्ती आणि दारूबंदीच्या क्षेत्रात राज्यभर कार्य करतात. बंडातात्यांनी या युवकांचं एक पद्धतशीर वेळापत्रक तयार केलंय. त्यानुसार हे युवक तात्यांच्या गोपालन आश्रमात कामही करतात. कत्तलखान्यात नेण्यात येणाऱ्या गायींची सुटका करण्याचं काम ते करतात. आणि युवांच्यासाठी आमच्याकडं 3 गोष्टीचं सूत्र आहे. एक स्वावलंबन, दुसरं स्वातंत्र्य, तिसरं स्वाभिमान. आमच्याकडं आलेला युवक स्वावलंबी पाहिजे, तो स्वतंत्र पाहिजे आणि देशाभिमानाच्या बाबतीत तो स्वाभिमानी पाहिजे. अशा अपेक्षेने आम्ही हे सगळे युवक तयार करत आहोत. स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि साधं राहणीमान यामुळे हजारो वारकरी बंडातात्यांचं नेतृत्व मान्य करतात. आम्हाला फक्त एकच आनंद वाटतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन अनेक होतात. नेते अनेक सांगतात की बाबा अशा पद्धतीचं आंदोलन करायचं आहे, पण नेते मंडळी आंदोलन पेटवतात आणि घरामध्ये राहतात. मात्र 25 जुलैला जी घटना घडली, आपण सर्वांनी जी बघितली, त्या घटनेमध्ये हा 60 वर्षाचा तरुण आमचे आदरणीय तात्या आमच्या युवकांच्या पुढे होते. 2004 साली 12वीच्या प्रश्नपत्रिकेत संत तुकाराम महाराजांविषयी चुकीचा उतारा छापण्यात आला होता. त्यावेळी बंडातात्यांनी परीक्षा मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष वसंत काळपांडे यांना टाळांनी मारहाण करून जखमी केलं होतं. तेव्हाही सरकारला त्यांची बिनशर्त सुटका करावी लागली होती. कृष्णा तिडके, ETV न्यूज, सातारा.